Hi girls, good evening. Question number 21 बघा. 5 minus 3x in another bracket 2 minus 3x to the power minus 1/2. आता ह्याच्यामध्ये सपोज आपण 2 minus 3x ची व्हॅल्यू जर टी पुट केली तर 2 चा डेरिव्हेटिव्ह काय आहे 0 minus 3x चा डेरिव्हेटिव्ह 3 into dx इक्वल्स टू आपण काय पुट करू शकतो dt घेऊ शकतो. म्हणजेच dx ची व्हॅल्यू आपल्याला काय भेटणार आहे हे dt हे इनटू मध्ये तिकडे येऊन काय होणार आहे डिवाइड मध्ये म्हणजेच -3 dx इक्वल्स टू -dt/3. आता इथून जर आपण पाहिलं तर x ची व्हॅल्यू आपण काय फाइंड करू शकतो 2 minus 3x इक्वल्स टू आपण काय पुट केलं 2 minus 3x इक्वल्स टू आपण t पुट केलं. याचा अर्थ हे 2 हे प्लस t इकडून काय होणार आहे -t इक्वल्स टू हे -3x इकडून काय होणार आहे +3x म्हणजेच 2 - 3 हे इनटू मध्ये इकडून काय होणार आहे डिवाइड मध्ये इक्वल्स टू x. ही व्हॅल्यू आपल्याला कशाची भेटली x ची म्हणजे x च्या प्लेसवर आपण ही व्हॅल्यू पुट करू शकतो. इथे बघा 5 - 3 इन अ ब्रॅकेट 2 - t/3 t टू द पॉवर. आता ह्याच्या प्लेसवर आपण काय पुट केलं t टू द पॉवर काय ठेवावं लागेल -1/2 इंटू -dt/3. त्याच्यातले हे मायनस आणि हे 3 म्हणजे -1/3 जर आपण कॉमन काढले बाहेर जर काढले कॉन्स्टंट तर ह्याच्यामध्ये 5 मायनस ह्यानं जर ह्याला मल्टिप्लाय केलं तर दोन्ही काय होणार कॅन्सल होणार आहेत. ह्या मायनसनं जर आपण पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय केलं तर -2 + t होणार आहे अँड t टू द पॉवर -1/2 dt म्हणजे हे इक्वेशन भेटणार आहे. आता ह्याच्यामध्ये हे दोन्हींचं जर केलं तर इथं 3 भेटणार आहेत प्लस t इन अँड म्हणजे ब्रॅकेटच्या बाहेर t टू द पॉवर -1/2. आता ह्याच्यामध्ये जर आपण ह्या 3नं हे t टू द पॉवर -1/2 ला मल्टिप्लाय केलं तर हे इक्वेशन भेटणार आहे प्लस t जर ह्याला मल्टिप्लाय केलं तर आपल्याला हे इक्वेशन भेटणार आहे. दोन्हींचं जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर आपल्याला हे इक्वेशन भेटणार आहे. त्याच्या पुढे तुम्ही हे बघा t टू द पॉवर -1/2 चे इंटिग्रेशन काढा आणि 1/3 ला ह्याला मल्टिप्लाय करा आणि परत ह्याच्यातून काय करा t टू द पॉवर -1/2 आणि हे t टू द पॉवर 1/2 दोन्हींचे इंटिग्रेशन काढून शेवटी आन्सर लिहा. पेज नंबर 23 वरचं बघा. क्वेश्चन नंबर 22 7 + 4x + 5x² अपॉन 2x + 3 टू द पॉवर 3/2. आता ह्याच्यामध्ये जे बेसमध्ये आहे त्याच्या प्लेसवर अगोदर काय पुट करा टी पुट करा. 2x + 3 जर आपण टी पुट केलं तर 2x ची व्हॅल्यू काय भेटणार आहे 2x इक्वल्स टू t + 3 कडे येऊन काय होणार आहे -3 x इक्वल्स टू t - 3 हे इंटू मध्ये इकडे येऊन काय होते डिवाइड मध्ये म्हणजे x ची व्हॅल्यू काय भेटली t - 3/2. आता ह्याच्यावरून जर आपल्याला डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचा असेल 2 x चा डेरिव्हेटिव्ह आपण काय घेतो dx 3 चा 0 घेतो इक्वल्स टू dt म्हणजेच dx ची व्हॅल्यू किती भेटली हे dt हे इंटू मध्ये इकडे येऊन काय होणार आहेत अपॉन मध्ये 2 म्हणजे dx इक्वल्स टू dt/2 ही व्हॅल्यू भेटली dx ची. आता अगोदर हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे म्हणजे सुरुवातीला x² च्या फॉर्ममध्ये लिहा 5x² नंतर 4x घ्या आणि नंतर +7 घ्या अपॉन 2x + 3 टू द पॉवर 3/2. तर ह्याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर x ची व्हॅल्यू काय आहे x ची व्हॅल्यू ही t - 3/2 ही व्हॅल्यू इथं पुट करा त्याचा स्क्वेअर आहे म्हणजे त्याचा स्क्वेअर घ्या -4 परत इथे x ची व्हॅल्यू t - 3/2 घ्या +7 ॲज इट इज अपॉन 2x + 3 ह्याच्या प्लेसवर आपण काय पुट केलं t म्हणजेच t टू द पॉवर काय घ्यावं लागेल 3/2. आता इथं जर आपण स्क्वेअर केला a अपॉन b ब्रॅकेटचा जर स्क्वेअर असेल तर आपण a चा पण स्क्वेअर घेतो t - 3 ब्रॅकेटचा स्क्वेअर आणि b चा पण काय घेतो आपण स्क्वेअर म्हणजे 2 चा स्क्वेअर इथं काय घ्यावं लागेल 4. a - b ब्रॅकेटचा स्क्वेअर जर आपण इथे फॉर्म्युला यूज केला तर a² - 2ab + b² हा फॉर्म्युला तयार होईल प्लस इथं जर कॅन्सलिंग केलं तर इथं 2 राहतात 2 इन ब्रॅकेट t - 3 +7 अपॉन t टू द पॉवर 3/2 इंटू dt. आता इथं 5 पूर्ण जर ब्रॅकेटला मल्टिप्लाय केलं तर आपल्याला हे इक्वेशन भेटणार आहे प्लस 2 जर ह्याला मल्टिप्लाय केलं तर हे इक्वेशन भेटणार आहे. आता हे जे 4 आहे हे आलं a/b/c च्या फॉर्ममध्ये a/b/c च्या फॉर्ममध्ये असेल तर हे कुठे जाणार आहे खाली म्हणजे a/bc होणार आहे. हे इक्वेशन आपल्याला भेटणार आहे. त्यानंतर
त्याच्या पुढे बघा 1/2 ॲज इट इज राहणार आहे. इथं जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर आपल्याला हे एवढं पूर्ण इक्वेशन भेटणार आहे. परत ह्याचं कॅल्क्युलेशन करा, ज्याची ॲडिशन होती त्याची ॲडिशन करा, जे सबस्ट्रॅक्ट होते ते सबस्ट्रॅक्ट करा. हे -30 + 8 जर आपण केलं तर -22t भेटणार आहे. बाकीच्या कॉन्स्टंट नंबरची जर सपोज आपण ॲडिशन केली सबस्ट्रॅक्शन तर तिथं आपल्याला 49 भेटणार आहेत. आता ह्याच्यामध्ये हे जे 4 आहेत खालचे हे आपण बाहेर घेऊ शकतो. म्हणजे अगोदर काय होतं 1/2. जर 4 आपण बाहेर घेतले तर इकडं आपल्याला काय भेटणार आहे 1/8 भेटणार आहे. म्हणजे ही स्टेप. आता ह्याच्यामध्ये हा 5t² आणि प्रत्येक ह्याच्यामध्ये आता 4 आपण बाहेर काढलं म्हणजे t⁵ प्रत्येक ह्याच्यामध्ये डिवाइडला आहे. प्रत्येक ह्याला सेपरेट आपण वरी डिवाइड करू शकतो. म्हणजे असं 5t². परत आपल्याला ह्याच्यामध्ये काय भेटणार आहे t⁻³ भेटणार आहे. आता दोन्ही पॉवरची आपल्याला काय करावं लागणार आहे ॲडिशन. म्हणजे प्लस जरी केलं तर प्लस मायनस मायनस होणार आहे. 2 - 3/2. इथं जर कॅल्क्युलेशन केलं आपण तर 4 - 3/2 म्हणजे 1/2 हे इक्वेशन भेटणार आहे. हे बघा. त्याच्यानंतर परत -22 ह्या 8ने ह्याला पण डिवाइड करा. म्हणजे प्रत्येक जे बाहेर आहे त्यांना प्रत्येक पूर्ण ब्रॅकेटच्या नंबरला मल्टिप्लाय करावं लागणार आहे. 1/8 जर आपण ह्याला मल्टिप्लाय केलं तर आपल्याला 22/8 भेटणार आहे. परत इंटिग्रेशनमध्ये ह्याचं इंटिग्रेशन काढायचं. मग ह्याचं इंटिग्रेशन कसं काढणार आपण t⁻−1/2 + 1 1/2 + 1 म्हणजे आपल्याला ही स्टेप भेटेल. त्याच्यानंतर पुढचं बघा. आता ह्याच्यामध्ये आपण काय पुट करू शकतो अगोदर बघायचं. इंटिग्रेशन सपोज x² √9 - x⁶ × dx. सपोज x⁶ आहे. ज्यावेळेस आपण x³ व्हॅल्यू t पुट करणार तेव्हाच आपल्याला 3x² असं भेटणार आहे. ज्यावेळेस आपण x³ व्हॅल्यू t पुट करणार सपोज x³ आपण t पुट केलं तेव्हा आपल्याला डेरिव्हेटिव्ह भेटणार आहे 3x² dx = dt. याचा अर्थ हे x² dx ॲज इट इज ठेवा. x² dx = हे dt हे इंटूमध्ये इकडे येऊन काय होणार आहे डिवाइडमध्ये. म्हणजे x² dxची व्हॅल्यू आपल्याला काय भेटणार आहे dt/3 ही भेटणार आहे अपॉनमध्ये स्क्वेअर रूटमध्ये. आता ह्याला आपण कोणत्या फॉर्ममध्ये घेऊ शकतो त्याच्यामध्ये बघा आपण 9ला काय घेऊ शकतो. 9ला आपण हे स्क्वेअर रूटमध्ये सपोज दॅट इज 9ला आपण 3चा स्क्वेअर घेऊ शकतो मायनस x⁶ जर म्हटलं तर आपण x³ आणि ब्रॅकेटचा पॉवर 2 घेऊ शकतो. x⁶ला आपण अशा फॉर्ममध्ये घेऊ शकतो स्क्वेअर रूटमध्ये. हे 3चा स्क्वेअर ॲज इट इज ठेवा मायनस x³ प्लेसवर आपण काय पुट केलं तर टीचा स्क्वेअर. म्हणजे आता हे इक्वेशन आपल्याला बेसमध्ये भेटणार आहे. हे √3² - t². आता इथं एक आयडेंटिटी आहे याच्यामध्ये. आता याच्यामध्ये इथे एक आयडेंटिटी बघा. √1/√a² - x² = 1/a sin inverse of x/a. म्हणजे 1/√a² - x². मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं आयडेंटिटी या फॉर्ममध्ये जर असेल तर ह्याचं इंटिग्रेशन आपण काय घेतो 1/a sin inverse of x/a. आता इथं a म्हणजे जो कॉन्स्टंट नंबर आहे तो असणार आहे. 1/a म्हणजेच 1/ काय घ्यावं लागेल 3. देन साइन इन्व्हर्स ऑफ x/a म्हणजेच एक्सच्या प्लेसवर t आहे. t/ काय घ्यावं लागेल 3. ह्याच्यामध्ये बघा 1/3 साइन इन्व्हर्स ऑफ t/3 आणि शेवटी +c टीची व्हॅल्यू पुट करा. पुढचा क्वेश्चन बघा 1/x इन ब्रॅकेट x³ - 1. सपोज आता ह्याच्यामध्ये इथं आपल्या जो काय आहे x³ - 1 हे जे बेसचं आहे x ठेवून तर आपण डेरिव्हेटिव्ह फाइंड करू शकणार नाही. x³ - 1ची व्हॅल्यू जर सपोज आपण t पुट केली तर आपल्याला काय भेटणार आहे 3x² dx = dt भेटणार आहे. म्हणजेच x² dx = आपल्याला dt/3 भेटणार आहे ही व्हॅल्यू. आणि इथं x² × dx. आता इथं पहिली स्टेप काय करायची अगोदर इथं 1/x इन ब्रॅकेट x³ - 1 आहे. सपोज आपण x³ ची व्हॅल्यू जर t ठेवली तर याचं डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे 3x² येणार आहे. म्हणजे आपल्याला 3x² × d म्हणजे x² × dx पाहिजे. म्हणून इथे ॲडजस्टमेंट करायची x²
आणि इथं एक्स क्यूब, म्हणजे इथं एक्स स्क्वेअरनं मल्टिप्लाय करायचं आणि खालीसुद्धा एक्स स्क्वेअरनं मल्टिप्लाय करायचं. आता न्यूमरेटरमध्ये 1 आहे, बेसमध्ये सपोज एक्स आहे आणि ब्रॅकेटमध्ये ही टर्म आहे. इथं जर आपण एक्स स्क्वेअरनं मल्टिप्लाय केलं तर इथे येणारे एक्स स्क्वेअर, आणि इथं जर आपण एक्स स्क्वेअरनं मल्टिप्लाय केलं तर इथे येणारे एक्स क्यूब, म्हणजे ही इक्वेशन आपल्याला भेटणार आहे. त्यानंतर dt अपॉन 3 एक्स क्यूब इन ब्रॅकेट एक्स क्यूब मायनस 1. एक्स क्यूब मायनस 1च्या प्लेसवर टी पुट करा आणि फक्त एक्स क्यूब असेल तर याच्यावरून आपण काय इक्वेशन तयार करतो, एक्स क्यूब इक्वल्स टू टी, हे -1 इकडे जाऊन काय होणार आहे +1, म्हणजे ही स्टेप भेटणार आहे. आता इथं परत आपल्याला ॲडजस्टमेंट करावं लागणार आहे. हे जे t+1 इंटू टी आहे, वरी जर सपोज आपण t+1 मायनस टी केलं तर टी आणि टी कॅन्सल होणार आहे, फक्त 1 राहणार आहेत, म्हणजे ही स्टेप दोन्ही डिवाइड होऊन कॅन्सल होतात. आता a मायनस बी अपॉन सीच्या फॉर्ममध्ये असेल तर a अपॉन सी करतो, मायनस बी अपॉन आपण काय घेतो, सी घेतो. ह्याच्यामध्ये इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन टी असेल तर ह्याचं इंटिग्रेशन काय येणार आहे, लॉग टी येणार आहे. आणि ह्याच्यामध्ये 1/3, ह्या 1/3 ह्याला पण सुद्धा मल्टिप्लाय करा, म्हणजेच लॉग मॉड ऑफ टी प्लस 1 प्लस सी हे इक्वेशन आपल्याला भेटणार आहे. त्यानंतर बघा क्वेश्चन नंबर 25. 1/x इंटू लॉग एक्स इंटू लॉग ऑफ लॉग एक्स. आता ह्याच्यामध्ये लॉग ऑफ लॉग एक्सची व्हॅल्यू सपोज आपण टी पुट केली तर लॉग ऑफ लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे, 1/log x इंटू, परत जर लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह आपण घेतला तर 1/x इंटू dx इक्वल्स टू आपल्याला काय भेटणार आहे, dt भेटणार आहे. म्हणजे हे 1/x, हे 1/x आणि हे dx एवढ्या प्लेसवर आपण काय 1/x इंटू लॉग एक्स आणि परत dx ह्याच्या प्लेसवर आपण काय पुट करू शकतो, dt, म्हणजेच लॉग ऑफ लॉग एक्सची व्हॅल्यू आपण काय घेऊ शकतो इथं टी, म्हणजे इंटिग्रेशनमध्ये काय येणार आहे 1/t इंटू dt, आणि 1/tचं इंटिग्रेशन आहे लॉग मॉड ऑफ टी प्लस सी. शेवटी टीची व्हॅल्यू पुट करा.